माझे नाव ज्ञानेश्वर गणपत मळगे, राहणार वळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर। येळ अमावास्येच्या सणानिमित्त साने येळ अमावास्या ही दिपावली सारखे आम्ही करतो। येळ अमावास्या म्हणजे 2-3 दिवस गडबडीचा सण अशा सारखा करतो। उंडे भजी वगैरे करतो, नातेवाईकांना सगळ्यांना आमंत्रण देतो आणि सालाप्रमाणे या वर्षी येळ अमावास्या केलेले आहे आम्ही। कारण येळ अमावास्या ही सण शेतकऱ्यांचा लगबगीचा सण आहे, शेतकऱ्यांचा आवडता सण आहे। तर शहरी भागातून कोणकोणते पाहुणे आले होते आणि किती पाहुणे आले होते? शहरी भागातून भरपूर पाहुणे आले होते आणि येळ अमावास्या म्हणजे आम्हाला एक असा सण आहे ना, जशी दिपावली आहे तसा येळ अमावास्याचा आमचा सण आहे। कसं वाटतंय आज या ठिकाणी आनंद कसा वाटतोय? भरपूर जल्लोष वाटतं, येळ अमावास्या कधी येईल असं वाटतंय आम्हाला। येळ अमावास्यानिमित्त मेरा नाम सलीम मलिक शेख, मुक्काम मोर्जी, तालुका दक्षिण सोलापुर, जिला सोलापुर। हम हर साल बाद परमाने येळ अमावस्या का त्यौहार बनाते हैं। पूरे महाराष्ट्र में, वर्ल्ड में हर साल को बहुत दिवाली जैसा बड़ा ईद है ये, और हम इसको हर समाज के लोग मानते हैं। और नन्हे से नन्हे बड़े, अभी हमारा पूरा परिवार कुटुंब 100 महीने के बच्चे सकते 80 साल के बुढ़े तक है। और कंदलगांव और मनगोड़ी और पुना बम्बई के हर जगह के लोग हमारे खेत में आते हैं और ये ईद का येळ अमावस्या का उंडे खा को त्योहार मना को खुशी से नांदी गुंदी से जाते हैं। ये सबसे हमारे को अच्छा लगता है और हर साल ऐसा ही होना है और हर साल ऐसे दिन आना है और सब जने ने इसका आनंद उठ कर लेके जाना है। और मेरे तरफ से अपने लोक प्रधान चैनल के नारायण घंटे साहब का लाख लाख शुक्रिया गुजार हूँ। हर साल हमारे को आते हैं और हम हमारे बैट लेते हैं और हमारे बातमी लगाते हैं और पूरा देश में मशहूर करते हैं। उनके हमारे तरफ से उनको लाख लाख शुक्रिया और उनके चैनल को सरप्राइज। इतना बोल के मैं मेरा मनोगत बंद करता हूँ। मैं सखाराम अर्जुन वाघ, वरळेगाव, तालुका दक्षिण सोलापूर। मी शिवसेना उप तालुका प्रमुख आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा। आज या ठिकाणी दर येळ अमावस्या या निमित्त सालाबादप्रमाणे आम्ही या ठिकाणी शेतामध्ये सहपरिवार आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। दर अमावस्या म्हणजे एक शेतकऱ्याची दिवाळी म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि एक शेतकऱ्याचा आनंद आज या ठिकाणी शेतकरी साजरा करतो। परिवार सर्व कुटुंबाला घेऊन आई वडील असतील, मुलगा, बायको, सर्व पाहुणे आणि मित्रपरिवार या ठिकाणी शेतामध्ये आज येतात आणि आज एक आनंद या ठिकाणी वेगळाच या ठिकाणी शेतामध्ये मिळतो। आम्ही आज या ठिकाणी सर्वजण या ठिकाणी येऊन येळ अमावस्या या ठिकाणी साजरी सहपरिवारासोबत केलेली आहे आणि सर्व या ठिकाणी पदार्थ आपल्याला या ठिकाणी शेंगाच्या पोळ्या असतील, बाजरीच्या भाकऱ्या असतील आणि उंडे असतील, चपाती असेल, सर्व पदार्थ या ठिकाणी आपल्याला जेवणासाठी या ठिकाणी मिळतात आणि सर्व जण महिला सकाळपासून लगबग चालू असते की आज येळ अमावस्या आहे, त्यामुळे सर्व पदार्थ बनवून सर्व शेतकरी या ठिकाणी आनंद या ठिकाणी व्यक्त करतात। एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। नमस्कार, मी बाळू जाधव, दक्षिण सोलापूर दक्षिण मधील मनगुळ या गावातला शेतकरी आहे। आज मी येळ अमावस्या हा शेतकऱ्यातला सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो। ज्यात ह्या शेताची पूजा वर्षातून एकदाच शेताची पूजा आपल्या हिंदू धर्मात आहे आणि अशी पूजा करण्याकरता आम्ही सहपरिवार सगळे एकत्रित येऊन वनभोजन कार्यक्रमाचा आयोजन इथे केले आहे।